केळफुलाची भाजी. आज आपण बनवणार आहोत केळफुलाची भाजी. केळफुलामध्ये लोह चांगल्या प्रमाणात आढळतं. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून हे हिमोग्लोबिन टिकवून ठेवण्यास मदत करतं. सगळ्यात आधी केळफुलाचं एक-एक कव्हर काढत जायचं. प्रत्येक कव्हरच्या आत अशा फुलांचा एक घड असतो. पुढे जाऊन याच फुलांपासून केळीचा घड तयार होतो. आता हे फुलांचे घड वेगळे करून मोकळे करायचे. त्यानंतर एक-एक फूल घ्यायचं आणि हलकसं उघडायचं. उघडल्यानंतर आतमध्ये पांढऱ्या रंगाची एक छोटी पाकळी दिसते. ती काढून टाकायची. त्याचबरोबर आतमध्ये एक लांब तुरा असतो. तोही काढून टाकायचा. फक्त या 2 गोष्टी काढून टाकायच्या. बाकी उरलेल्या फुलाची भाजी बनवायची. असं एक-एक करून सगळ्या फुलांमधून पाकळी आणि तुरा काढून घ्यायचा. आपण जे कव्हर काढत आहोत ते तसंच काढत जायचं, जोपर्यंत आतमध्ये पूर्ण पांढरं कणीस दिसत नाही. या आतल्या भागामध्ये खूप कोवळा भाग असतो. तो आपल्याला डायरेक्ट चिरायचा आहे. सगळी फुलं निवडून झाली की ही फुलं अशा प्रकारे चिरून घ्यायची. चिरल्यानंतर केळफुलाची भाजी खूप लवकर काळी पडायला लागते. त्यामुळे चिरताच ती लगेच पाण्यात घालून ठेवायची. त्यामुळे रंग टिकून राहतो आणि भाजी ताजी दिसते. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि बारीक चिरलेला लसूण घालून छान फोडणी द्यायची. त्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 बारीक चिरलेले कांदे घालून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. आता 2 ते 3 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आणि ते मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचे. आज मी इथे चिर्लेकरांचे मसाले वापरत आहे. हळद, तिखट आणि धने पावडर हे अतिशय चांगल्या दर्जाचे मसाले मी इथून ऑर्डर केले आहे. त्यानंतर मी इथे चिर्लेकरांचा स्पेशल किचन किंग मसालाही वापरत आहे. ज्यामुळे भाजीला छान रंग येतो आणि मस्त चव येते. तुम्हालाही हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देत आहे. तिथून तुम्ही थेट ऑर्डर करू शकता. आता चिरलेल्या केळफुलांच्या भाजीतील पाणी पूर्णपणे काढून ती या तयार फोडणीमध्ये घालायची. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवून ही भाजी साधारण 10 मिनिटं शिजू द्यायची. केळफुलाची भाजी खूप लवकर शिजते, त्यामुळे जास्त वेळ शिजवायची गरज नसते. ही केळफुलाची भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा आणि फॉलो करायला विसरू नका.